की मला माझं जर नशीब बदलायचं आहे तर कुणाबद्दल ही तक्रार करून उपयोगाचं नाहीये. मी गरीब म्हणून जन्माला आलोय ना, मला श्रीमंत व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. व्यवसाय कधीच चुकीचा नसतोय, आपणच कुठंतरी चुकत असतो. 2 रुपयाची पेन विकायचं आहे आणि 2000 रुपयाची एखादी वस्तू विकायची आहे किंवा 10,000चा एखादा टीव्ही विकायचा आहे. 3 मिनिटात डील क्लोज करता आली पाहिजे तुम्हाला. ते म्हणजे तुमच्याकडे पॉवरफुल स्किल आहे असं. जे काम कुणीही करू शकत नाही तेवढंच तुम्ही करायला पाहिजे. जगातलं जे काम दुसरा माणूस करू शकतो ते करूनच घ्यायला पाहिजे. मग मेहनत करायची म्हणजे काय गाढव मेहनत करून उपयोग नाही. वय वाढलं, बुद्धी वाढली, तुम्हाला बुद्धीनं पैसे मिळवता आलं पाहिजे. 90% व्यवसाय हे कॅश मॅनेजमेंटमध्ये फेल होतात. मी सतत म्हणत असतोय, धंद्यात हिशोबाला महत्व द्या, नाही तर धंद्याची माती व्हायला वेळ लागणार. ऑटोमेट कसं करायचं बिझनेसला आणि टेक्नॉलॉजी कशी इम्प्लिमेंट करायची कुठल्याही बिझनेसमध्ये? विचाराकडनं आकाराकडे सरकत सरकत साकार होणे हा मनाचा स्वभाव धर्म. त्यामुळे तुम्ही अफर्मेशन्स निश्चितपणाने घ्या, ते लिहून काढा. रायटिंग ऑन पेपर इज रायटिंग ऑन ब्रेन असतं. UPSC वगैरे यांना 5-6 वर्ष तयारी करणं एक नॉर्मल गोष्ट झालेली आहे, बट व्यवसायाला तेवढे दिवस प्रॅक्टिस करणं का नॉर्मल बनलेलं नाही आतापर्यंत? मानसिकता. आपल्याला माहित आहे ग्राहक आज डायरेक्टली दुकानामध्ये येत नाही, तो अगोदर गुगलवर सर्च करतो, बेस्ट रेस्टॉरंट नियर मी, बेस्ट कोचिंग सेंटर नियर मी, बेस्ट ऑप्टिकल स्टोअर नियर मी. मग बघतो की कुठला बिझनेस टॉपवर रँक करतोय आणि त्याचे रिव्ह्यूज कसे आहे, मग तो त्या बिझनेसला व्हिजिट करतो. जसं तुम्ही बघितलं की कस्टमर त्याच व्यवसायाला व्हिजिट करतो जो व्यवसाय गुगलवरती टॉपला रँक करतोय. आणि गुगलवरती टॉपला रँक करण्यासाठी गरजेचे असतात SEO ऑप्टिमाइज्ड रिव्ह्यूज आणि प्रोफाईल ऑप्टिमायझेशन. आणि इथेच आपली मदत करतो कनेक्टेडचं स्मार्ट कनेक्ट QR. फक्त एक स्कॅन आणि ग्राहक 3 सेकंदात SEO फ्रेंडली रिव्ह्यू देतो. याचा फायदा काय? गुगलवरती तुमचा बिझनेस टॉपला रँक करतो, तुमच्या बिझनेसची ट्रस्ट आणि क्रेडिबिलिटी वाढते आणि दररोज तुम्हाला कस्टमरचे कॉल्स येणं चालू होतात. आज संपूर्ण भारतामध्ये 15,000 पेक्षा जास्त व्यावसायिकांनी कनेक्टेडचा स्मार्ट कनेक्ट QR त्यांच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करून त्यांचा बिझनेस गुगलवरती टॉप 3 रँक्समध्ये आणलेला आहे. म्हणून तुम्हाला जर तुमचा बिझनेस गुगलवरती टॉपला रँक करायचा आहे तर कनेक्टेडचा स्मार्ट कनेक्ट QR आत्ताच तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुमचा बिझनेस डिजिटली ग्रो करा. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वेबसाईटवरती व्हिजिट करा. आणि आता आपण आपल्या गेस्ट बद्दल बोलूयात. आजचे आपले गेस्ट आहेत मारुती माळी सर, जे की फाउंडर आहेत ब्रह्मा ग्रुपचे. आणि आज आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये आपण मारुती माळी सरांसोबत खूप काही चर्चा केलेली आहे. त्यामध्ये मेनली आहे बिझनेस कसा वाढवायचा, की पहिल्या 1000 दिवसांमध्ये आपला व्यवसाय कसा प्रॉफिटेबल बनवायचा, त्याची मार्केटिंग कशी करायची, सेल कसं करायचं आणि आपला व्यवसाय सस्टेनेबली ग्रो कसा करायचा. आणि या व्यतिरिक्त आपण मारुती माळी सरांकडून जाणून घेतलेलं की अफर्मेशनची पॉवर काय, मॅनिफेस्टेशन काय आहे, ग्रॅटिट्यूड काय आहे आणि हे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसं इम्प्लिमेंट करू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं ग्रो करू शकता. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि यामधल्या स्ट्रॅटेजीचा वापर करून तुमच्या जीवनात बदल घडवा आणि तुमचा बिझनेसही ग्रो करा. तुम्ही बघताय बिझनेस टॉक मराठी. भरपूर सारे लोक म्हणतात की व्यवसाय सेटल होण्यासाठी 1000 दिवस लागतात, म्हणजे 3-1 वर्ष लागतात, राईट? तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं की त्या 1000 दिवसांमध्ये एका उद्योजकाला काय काय करावं लागतं व्यवसाय एक सक्सेसफुल म्हणजे चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश करण्यासाठी. खूप सारे तरुण आज जे व्यवसायात येत असतात, खरं तर पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे कोणत्याही व्यवसायामध्ये. सगळ्यांना झटपट यश पाहिजे असते. कोणतंही तुम्ही रोप लावला ते एका दिवसात झाड होत नसते, त्याला थोडं वेटिंग करावं लागते. आणि कोणताही धंदा उद्योग व्यवसाय तुम्ही चालू केला म्हणून चालत नसते, तो चालवावा लागत असते. आणि खूप साऱ्या मुलांना वाटत असते की तो एखादा खूप चालतेला व्यवसाय बघून त्यांनाही असं वाटत असते की माझ्या लोकेशनलाही एवढीच गर्दी होईल. आणि जसं व्यवसाय जितका कल्पनेत जेवढ्या स्पीडनं वाढत असतोय किंवा कागदावर जेवढ्या स्पीडनं वाढत असतोय तसं तो प्रत्यक्षात वाढत नसतोय. त्याला अनेक बारकावे असतात आणि खूप सारे जण उद्घाटन खूप मोठ्या प्रमाणात करतात व्यवसायाचं. आणि कसं आहे, त्याचं मार्केटिंग हा महत्त्वाचा पार्ट आहे. तर मार्केटिंग करण्यामध्ये 90% आत्ता आलेले तरुण मुलं कमी पडतात. त्यांना मार्केटिंगसाठी जो पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो, मी इन्व्हेस्ट करतो असं म्हणेन, तो त्यांना खर्च वाटत असतो. आणि इनिशियल स्टेजला एखादा नवीन व्यवसाय उभा करताना जेवढं बजेट आपण पकडलेलं असते त्याच्यापेक्षा एक्सेस तिथं इन्व्हेस्टमेंट झालेली असते आणि त्यांच्याकडे मार्केटिंगसाठी पैसेच उरत नसतात. आणि जेवढ्या उत्साहानं तो व्यवसाय चालू करतात, तो पैसे कमी मिळालं किंवा कस्टमर कमी आलं की त्यांचा उत्साह निघून जातोय. आणि त्यामुळं
खूप सारे जण म्हणजे असं म्हणेन की दरवर्षी जे नवीन व्यवसाय चालू होतात ते पहिल्याच वर्षामध्ये 80% व्यवसाय बंद पडतात. बरोबर. तो व्यवसाय न चालण्याची कारण खूप सारे मुलं काय करत असतात, ते व्यवसायाला नावं ठेवत असतात. ह्या धंद्यात काय राम नाही किंवा असं नाही तसं नाही. तर माझं असं म्हणणं आहे की त्याच व्यवसायामध्ये दुसरं कुणीतरी सक्सेस झालेलं असतं. बरोबर आहे. कुणीतरी म्हणण्यापेक्षा अनेक जण त्या व्यवसायात सक्सेस झालेले असतात. व्यवसाय कधीच चुकीचा नसतोय, आपणच कुठंतरी चुकत असतोय. आणि त्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात, म्हणजे आता खरं तर फुकटचं मार्केटिंग करण्याच्या जवळजवळ 30 पद्धती आहेत. बरं. परंतु नॉलेज घेण्यामध्ये म्हणजे एखादा व्यवसाय सुरू केला म्हणजे माझं सगळं संपलं, शिकण्याचं दिवस संपलं असं त्यांची मानसिकता असते. ते नवीन काय शिकत नाहीत. खरं तर 10वीचं ज्ञान 12वीला चालत नाही, 12वीचं ज्ञान डिग्रीला चालत नाही, डिग्रीचं ज्ञान धंद्याला चालत नाही. धंद्याचा एक वेगळा सिलेबस आहे, उद्योगाचा एक वेगळा सिलेबस आहे, व्यवसायाचा एक वेगळा सिलेबस. तो सिलेबस तुम्हाला शाळेत शिकवला जात नाही, तो प्रत्यक्षात व्यवहारातच तुम्हाला समजत असतो, कळत असतो. तर कायम लर्निंग मोडवर असणारा आणि माझा व्यवसाय चालत नाही, होत नाही, तर तो का चालत नाही याचं परीक्षण करून मग त्याच्यावर उपाययोजना करून त्याप्रमाणे ऍक्शन घेणं हे पहिल्या 1000 दिवसांमध्ये खूप महत्वाचा विषय असतो. आणि तिथं खूप सारे जण कमी पडतात किंवा नाराज होतात, निराश होतात. खरं तर मी सतत म्हणत असतो की UPSC MPSC मुलं 5 वर्ष 7 वर्ष करतात विदाऊट गॅरंटी. तर तेवढा काळ तुम्ही कुठल्याही व्यवसायाला दिला, साधा चहाचा व्यवसाय असू दे किंवा रस्त्यावर तुम्ही करत असलेला कुठलाही हातगाडीचा व्यवसाय असू दे, तेवढा वेळ कुठल्याही व्यवसायाला दिला तर तो व्यवसाय सेट होतोच. सर, एका प्रकारे UPSC वगैरे यांना 5-6 वर्ष तयारी करणं एक नॉर्मल गोष्ट झालेली आहे. बट व्यवसायाला तेवढे दिवस प्रॅक्टिस करणं का नॉर्मल बनलेलं नाही आतापर्यंत? मानसिकता कसं आहे की आपल्या सगळ्या मराठी मुलांच्या मध्ये व्यावसायिक मानसिकता, माइंडसेट जो आहे, उद्योजकीय मानसिकता, ती आपल्या मराठी मुलांच्या मध्ये नाही आहे. कारण जन्मापासून घरात असं बोललं जाते की खूप शाळा शिक, चांगले मार्क मिळव आणि चांगली नोकरी शोध. पण कुठल्याही घरात असं बोललं जात नाही की बाबा खूप शाळा शिक, भरपूर मार्क मिळव आणि चांगला व्यवसाय कर. असं किती घरात बोललं जाते? खूप रेअर. हेच जे आता भारतातला मुख्यत्वे व्यवसाय आहे 4 कम्युनिटीजकडे आहे, सिंधी, गुजराती, मारवाडी आणि जैन कम्युनिटी. तर त्या सगळ्या कुटुंबामध्ये अगदी 4थीतनं 5वीला मुलगा गेला की त्याला गल्ल्यावर बसवलं जाते असं म्हटलं तर हरकत नाही. बरोबर. पैसे कमवण्याचं ज्ञान हे शाळा शिकण्याबरोबर तो घेत असतोय आणि त्यामुळं त्यांना ते धडे घरातूनच मिळतात असं म्हटलं तर हरकत नाही. बरोबर. सर, आता आपण बोललो की 1000 दिवसांमध्ये मानसिकता वगैरे ह्या गोष्टी मॅटर करतात. मला थोडं आता स्किल्स किंवा ऍक्च्युअल गोष्टींकडे यायचं, जसं की सेल्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये. तर सेल्स कसं शिकावं माणसानं, कसं करावं सेल? खरं तर जगामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती सेल्स करत असते. बरोबर आहे. परंतु आता सध्या सगळे तरुण जे मोठ्या मोठ्या कुठल्याही सेक्टरमधनं डिग्री ग्रॅज्युएट होतात ते सेल्स नको म्हणतात. इंट्रोवर्ट असतात किंवा त्यांना रिजेक्शन्स आवडत नाहीत. खरं तर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, जगातल्या फॉर्च्यून 500 कंपन्यांचे MD आणि CEOs हे सेल्स बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत. आणि खरं तर प्रत्येक व्यक्ती सेल्स करत असतोय. डॉक्टर सेल्स करत असतात, वकील सेल्स करत असतात, सगळे पॉलिटिकल लीडर सेल्स करत असतात. खरं तर जन्मापासून बघा, एखाद्या लग्नाला मुलगी दाखवायची आहे तरी पण मुलगीचे 10 गुण सांगतोच की आम्ही असं आहे तसं आहे. म्हणजे काही सेल्सच करायलाय तुम्ही. मुलगा आमचा असा आहे तसा आहे, हे आहे ते आहे, तिचे 10 गुण सेल्सच आहे. ते पण खरं तर सेल्स जर तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला भीक पण कोण देणार नाही, तिथं पण सेल्स आहे. तुम्हाला इमोशनल लाईन्स बोलता आल्या पाहिजेत सेल्सला. आणि सेल्स म्हणजे काय आहे, म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्ही करत असलेले व्यवसाय काय त्याचे 10 गुण तुम्हाला सांगताच आले पाहिजेत सेल्समध्ये. आणि ते समोरच्याचे पहिल्यांदा ऐकून घेतलं पाहिजे, त्याची नीड आयडेंटिफाय केली पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीला प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस नाही तर त्याचे बेनिफिट्स सांगायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती बेनिफिट्स शोधत असतो. सेल्स त्याच वेळी क्लोज होते की ज्यावेळी त्याला बेनिफिट्स तुम्ही प्रॉपर वेनं त्याला सांगत असता, त्याची नीड समजून घेऊन त्याच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन आपण देतोय. आणि सेल्समध्ये अत्यंत महत्वाचं काळजी घ्यायला पाहिजे की एनी सेल्स कॉल यू शुड लुक रिच. तुमचे हेअरस्टाईल कशी आहे,
तुमचं कपडे कसे आहेत, सेल्समध्ये फार मॅटर करतं ह्या गोष्टी सगळ्या. बरोबर. एकंदरीत सगळं मग कस्टमर तुमचं ऐकायचं की नाही ते ठरवते. हो, हो, हो. दुसरा मुद्दा, पहिले 15 ते 25 शब्द तुम्ही काय बोलताय हे सेल्समध्ये खूप मॅटर करते असं मला वाटतंय. हो. तरच तो अटेन्शन पे करतो कस्टमर. अटेन्शन पे करतोय आणि तिथं तुमचं सेल्स क्लोज होतं. आणि हम्म. किती वेळात तुम्ही क्लोजिंग करू शकता याला पण महत्व आहे. कस्टमर हम्म. तासभर ऐकला, हम्म. 2 रुपयाची पेन विकायचं आहे आणि 2000 रुपयाची एखादी वस्तू विकायची आहे किंवा 10,000चा एखादा टीव्ही विकायचा आहे, 3 मिनिटात डील क्लोज करता आली पाहिजे तुम्हाला. ते म्हणजे तुमच्याकडे पॉवरफुल स्किल आहे असं म्हणायचं. बरोबर. अर्धा तास ऐकला आणि न घेता गेला तर ते तुम्ही कमी पडताय. तुम्हाला अजून स्वतःवर मेहनत घ्यायला पाहिजे, काम करायला पाहिजे असं मला वाटतंय. सर, सेल्समध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की सेल्स लोक का सोडतात किंवा सेल्स लोक का करत नाही, की रिजेक्शन्स खूप असतात. तर रिजेक्शन ह्या पार्टला कसं फेस करायचं, रिजेक्शन्सला कसं बघायचं या रिजेक्शन्सकडे? कसं असते, रिजेक्शन म्हणजे कस्टमर ऑब्जेक्शन हँडलिंग किंवा रिजेक्शन हा एक त्याचा भागच आहे. आता बघा, लव्ह मॅरेज करणारा कोणीही मुलगा किंवा आता तुम्ही हिंदी पिक्चर बघताय, एवढे हिंदी पिक्चरचं जर आपण एक फॉर्मॅट रेडी असतोय, हिंदी असू दे मराठी असू दे, एक हिरो असतोय, एक हिरोईन असत्या, एक व्हिलन असतोय, बरोबर. मग तुम्ही आता एवढे पिक्चर बघितलाय, कुठल्या हिरोईननं हिरोला पहिल्यांदा विचारल्यानंतर येस म्हणून सांगितलं काय? असं नाही झालेलं आहे कधीच. बरोबर आहे की नाही? हां. मग हिरो काय म्हणतोय, ती फक्त नाही म्हणते, म्हणजे ती कधीच नाही असं म्हणते काय? नाही, तो ट्राय मग करतो. तुम्ही पण सेल्समध्ये कसं आहे माहिती काय, कस्टमर नाही म्हणतोय, तो कधीच नाही असं म्हणतोय काय? असं बरोबर आहे की नाही? मग तेरी नाम ही हा है हम्म. म्हणून तो तिचं फॉलोअप सोडतोय काय? नाही. मग आणि दुसरा मुद्दा कसा असतोय, जे आता लव्ह मॅरेज करणारी मुलं असतात की नाही, त्यांना लई भारी सेल्स माहिती असते. कसं? कसं असते सांगतो, तुम्ही त्याला क्लायंट बद्दल परिपूर्ण माहिती असते. क्लायंट कुठं राहतोय, क्लायंटचे आई वडील काय करतात, क्लायंटचा भाऊ काय करतोय, आणि ते फार वक्तशीर असतात. बरोबर. ते किती वाजता बस स्टॉपवर येतोय क्लायंट, मग त्याच्या आधी 5 मिनिटं ते तिथं हजरच असतोय. तुमच्या लक्षात आलं काय? म्हणजे तिथं सेल्सच आहे किती. हो, हो, मग ती रिजेक्शन किती वेळा येतात सांगा की? हो. किती वेळा रिजेक्शन पचवते खरं, शेवटी म्हणजे जमते की नाही? मग तसंच असते सेल्स पण. फॉलोअप 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 फॉलोअप, कधीपर्यंत? दोघांपैकी एक जण जिवंत आहे तोपर्यंत. फॉलोअप नाही सोडला की सेल्स होतोयच ना. बरोबर आहे की नाही? तर एवढं सोपं आहे सेल्स. फॉलोअप घेणं गरजेचं आहे. फॉलोअप घेणं गरजेचं आहे. आता कसं असतंय, तुम्ही कॉलिंगवर सेल्स कॉल हे करताय, तर कधीही कॉल ठेवत असताना समोरचा म्हटला परवा दिवशी फोन करा, तर हा सर तुम्ही करा म्हणून कधीच त्यांच्या गोटात हे ठेवून कॉल क्लोज करायचा नाही. हा सर परवा दिवशी किती वाजता करू? हा सर मी तुम्हाला कॉल करतो, हा मी भेटायला येतो. तुम्हाला सेल्स करायचंय तर तुम्ही त्यांची कमिटमेंट घेऊनच मग कॉल ठेवायला पाहिजे. नेक्स्ट मी तुम्हाला केव्हा कॉल करू, केव्हा फॉलोअप घेऊ, तो स्वतः प्रिपेअर बी असतो की मला कॉल येणार किंवा मी माझा फॉलोअप घेणार तेव्हा. आणि माइंडसेट आणि बर्निंग डिझायर असली की नाही, सेल्स क्लोज होतेच. तुम्ही ठरवलं मला एवढं एवढं करायचं आहे, तर ते होतेच, ते सेल्स क्लोजिंग असं म्हणतो मी. मस्त. आणि सेल्समध्ये पण अजून एक मुद्दा येतो, जसं तुम्ही म्हणलं की नीड ओळखणं गरजेची आहे. नीड लोक काय करतात की जसं समोरून कस्टमर येतोय, तो थोडे 2-4 शब्द बोलतो, आपल्याला वाटतं की तेवढीच नीड आहे, बट ऍक्च्युअल नीड कधी कधी खूप वेगळी असते. आपण ते प्रश्नांच्या त्रुटीत पर्यंत पोहोचतो. तर प्रश्न कसे विचारले पाहिजे सेल्समध्ये? तुम्हाला कस्टमरची विचारपूस करत असताना तुम्ही त्याच्याशी इमोशनली अटॅच होणं गरजेचं आहे. की उदाहरणार्थ आता आमचे फर्निचर मॉल्स आहेत, आमच्याकडे लग्न बसते होतात, तर आमचे जे सेल्सला मुली आहेत त्या कसं करतात, एखादा कस्टमर 6 महिन्यापूर्वी बस्ता घेऊन गेलेला आहे, तो परत आला, तर काका तुमच्या मुलीचं कसं आहे, छान चाललंय काय, म्हणजे माझी इथं केअर केली जाते, माझी विचारपूस केली जाते. मग तो इमोशनली कनेक्ट होते कस्टमर. बरोबर. त्याला ते आवडत असते, बरं वाटत असते. कसं असते बघा, कुठल्याही कस्टमरला वाटत असते मी VIP आहे. आपण पण कोणाची दुकानात काही खरेदीला गेलो, बरोबर, माझं विशेष स्वागत झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते. शरीराच्या जशा माणसाच्या गरजा आहेत, तसं माणसाच्या मनाच्या गरजा आहेत, कौतुक आणि मोठेपण. कुठल्याही व्यक्तीचं कौतुक केलं आणि मोठेपणा दिला, तो कितीही मोठा असला तो हलका होणार, तुम्हाला उचलायला सोपं, तुमचं क्लोज होणारच तिथं सेल्स. मग तुम्हाला प्रत्येक वेळी भेटणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये तुम्हाला ही इमोशनल बॉन्डिंग करता आलं पाहिजे.
आणि तसे शब्द बोलता आले पाहिजेत आणि ते कौतुक वरवरनं नको, बाय हार्ट पाहिजे. ते पण स्किल आहे. समोरच्यातले चांगल्या ज्या काही गोष्टी दिसतात तुम्हाला ऑब्झर्व करणं गरजेचं ऑब्झर्व करणं. आणि कसं आहे, तो कस्टमर म्हणून आल्यावरच नाही, तुमचं व्यक्तिमत्व सगळ्यांना कायम हवंसं वाटलं पाहिजे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे, तुमच्या गल्लीत किंवा गावात तुम्ही आवडतं कधी बनता सगळ्यांचं सांगा बघूया. तर तुम्हाला मला सांगायला आवडेल, एखाद्यानं चांगलं घर बांधलं, एखाद्यानं गाडी घेतली, एखाद्यानं काही जीवनात अचिव्हमेंट केली, तुम्ही मुद्दाम म्हणून त्याला विचारायला पाहिजे. एखाद्यानं गाडी आणला, वा छान छान, बघूया, एक ट्रायल घेऊया, त्याचा पेढा खाऊन नुसतं हे करायचं, त्याला मनाला बरं वाटणारे शब्द तुम्हाला बोलता आले पाहिजेत. नेक्स्ट टाइम जेव्हा तो माणूस तुम्हाला बघेल तर त्याच्या डोळ्यामध्ये चमक आली पाहिजे की भाई काहीतरी चांगला संवाद घडणार तुमचा फॅन होतोयच तो, तुमचा फॅन फॉलोअर होतोयच तो. ही व्यक्ती चांगली आहे, हिचे विचार चांगले आहेत, बरोबर. ह्याला आम्ही चांगलं केलेलं सुद्धा बरं वाटते. कारण जगात जनरली कसे आहे, एवढी चांगली आणि गोड बोलणारी माणसं नाही आहेत आजकाल, किंवा दुकानदार पण एवढं छान गोड बोलणारी. माल तर गल्ली गल्लीत भेटल, खरं चांगले शब्द आणि सर्व्हिस ती आमच्या ब्रह्मामध्येच भेटल असं कस्टमरला वाटलं पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा घडवता आलं पाहिजे असं मला वाटतं. आता सर, एक सेल्सच्या नंतर एक पार्ट येतो की जर आपल्याला सेल करायचं तर म्हणजे कस्टमर, बरोबर, आणि कस्टमर आपल्या व्यवसायापर्यंत तेव्हा पोहोचतो जेव्हा आपली मार्केटिंग स्ट्रॉंग असते. तर मला आता मार्केटिंग बद्दल बोलायचं आहे की मार्केटिंग कशी केली पाहिजे व्यवसायाची. आता सेल्स आणि मार्केटिंग ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. इथंच सगळ्यात पहिल्यांदा लोकांची गफलत होत असते. मार्केटिंग म्हणजे जनरेटिंग लीड्स आणि सेल्स म्हणजे क्लोजिंग लीड्स. मग लीड्स जनरेट करायला मार्केटिंगला भरपूर पद्धती आहेत. त्याच्यासाठी दिवसभराचा एक प्रोग्राम सेशन होऊ शकतो. पण तुम्ही जनरली तुम्हाला ज्ञात असलेल्या गोष्टीतनं तर मार्केटिंग केलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की तुम्ही एखादा नवीन व्यवसाय चालू केला, तो लोकांना माहिती होणं गरजेचं आहे, बरोबर. मग खूप सारे जण काय करतात की एखादं डिजिटल लावलं, 1-2 होर्डिंग लावले म्हणजे माहिती झालं असं असते. तर सोशल मीडियाचे जेवढी पण माध्यम आहेत, तुमची एक वेबसाईट असली पाहिजे, तुमचं इंस्टाग्रामला एक अकाउंट असलं पाहिजे, फेसबुकला एक पेज असलं पाहिजे, तुम्ही दररोज स्टेटसला ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे, बरोबर. तुमचं जे व्यवसायाचं ठिकाण आहे तिथं दररोज एक ऊर्जा दिसली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट व्यवसायातली बोलत असते. तुम्ही रांगोळी काढताय किंवा आत एक छान एअर फ्रेशनर आहे, मालांची मांडणी व्यवस्थित केलेलं आहे, किंवा आपण पण रस्त्यानं जाताना कुठल्या हॉटेलला थांबत असतोय जिथं आकर्षक दिसतंय, डिजिटलच्या माध्यमातून असू दे किंवा काहीतरी कॅचे लाईन्स लिहिलेल्या असतात तिथंच आपण थांबतोय ना. तसं मग तुम्ही तुमच्या व्यवसायाचं कस्टमरच्या भूमिकेतनं परीक्षण करून बघा की मार्केटिंगसाठी मला काय काय करता येऊ शकते, आणि मग वेगळं काय करतात हे लोकांच्या लक्षात राहत असते. महाराष्ट्रात बरेचसे मोठे व्यावसायिक त्यांच्या स्टाईलनं फेमस झालेले आहेत. आता कोणताही छोटा मोठा व्यवसाय असू दे, सुरुवातीच्या काळात व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचं ब्रँड अँबॅसेडर तुम्ही स्वतःच असता. बरोबर. खरं तर आपल्याला मोठ्या सेलिब्रिटीजना तेवढं त्यांचं पेमेंट देऊन हायर करायला व्यवसायाच्या सुरुवातीला परवडत नाही. मग सुरुवातीला तुमच्या व्यवसायाचं ब्रँड अँबॅसेडर तुम्हीच असता. बरोबर. आणि कितीतरी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबला बघू शकता आता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले जेवढे काही व्यवसाय आहेत, मग ते चहाचे असतील, हॉटेल व्यवसायात असेल, वडापाव व्यवसायात असेल, खूप साऱ्या जणांनी आज ब्रँड बनवलेला आहे. उदाहरणार्थ एक नाशिक संगमनेरचे अन्सार चाचा, खाता का पेता का नेता, नसीब वडापाव सेंटर, हे ऑल इंडिया फेमस झालेलं आहे. खरं तर लुंगी बनियांवर अन्सार चाचांनी ब्रँड बनवला. म्हणजे त्याला असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काही नाही, जी स्टाईल तुमची आहे बोलणे. किंवा हॉटेल भाग्यश्री, क्वालिटी अँड क्वांटिटी, डायलॉग फेमस झाला की नाही, ब्रँडच झाला. हॉटेल शौर्यवाडा, कितीतरी उदाहरणं अशी देता येतील. चहाची अनेक उदाहरणं आहेत, जसे की ग्रॅज्युएट चहावाला, म्हणजे त्यांनी ब्रँड बनवला. म्हणजे मोटिवेशनल याच्यामध्ये सुद्धा वैभव धूस साहेबांनी अंत असती प्रारंभ ह्या पुस्तकाच्या माध्यमातून ब्रँड बनवला. अशी अनेक उदाहरणं देता येतील की ब्रँड बनवणं सध्या फुकट आहे. इन्स्टा म्हणजे किती सोशल मीडियाचा किती मोठा प्लॅटफॉर्म आहे, किती मोठं डिस्ट्रीब्युशन आहे तिथे, परंतु आपण तो किती उपयोगात आणतो. कित्येकांचं इन्स्टाला पेजच नाही आहे. आपण खरं तर आजचा तरुण 5-7 तास सोशल मीडिया स्क्रोल करतोय, परंतु स्किल शिकत नाही. इंस्टाग्राम कसं व्हिडिओ शूटिंग करायचे, कसे व्हिडिओ अपलोड करायचे, एडिटिंग करायचे, कुठले ऍप्स आहेत, जगातली कुठलीही गोष्ट युट्यूबवर अक्षरशः फुकट तुम्ही शिकू शकता. फुकटच आहे सगळं. युट्यूबवर तुम्हाला काही फुकट शिकायला मिळते, परंतु तुम्ही तुमचा वेळ शिकण्यासाठी खर्च करता
का मनोरंजनासाठी खर्च करतात. हम्म. खूप सारे तरुण मनोरंजनामध्येच रील स्क्रोल करण्यामध्ये त्यांचा टाइम जातोय. बरोबर. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटते. मला मॅनेजमेंट लेसन्स पाहिजे. जेव्हा आपण बिझनेस मॅनेज करतो आपल्याला भरपूर सारे मॅनेजमेंटच्या पद्धती माहिती असणं गरजेचे असतात. बरोबर. तर ते मॅनेजमेंटच्या पद्धती काय आहेत बिझनेस मॅनेज करण्यासाठी? खरं तर बघा, एखादा छोटा कोणताही व्यवसाय तुम्ही चालू केला, सुरुवातीला तुम्ही सेल्फ एम्प्लॉई असता, तुम्ही स्वतः तिथं काम करत असता आणि धंद्याच्या सुरुवातीला आपल्याला तेवढे खर्च पण परवडत नसतात. जे छोटे व्यवसाय माहीत असतात, खेड्यातले अनेक तरुण करतात आपल्या आजूबाजूला बघून. तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट हा जो विषय आहे, की खूप साऱ्या जणांची कमी भांडवलात सुरू केलेल्या मुलांची मानसिकता अशी असते की माझ्याशिवाय चालत नाही. आणि खरं तर ती जी मुलं असतात ती नोकरी करायची नाही म्हणून एखादा व्यवसाय काढतात आणि तिथं ते स्वतःला कामाला ठेवतात. आणि कालांतरानं त्यामध्ये महिन्याकाठी एक 50,000 किंवा ₹1,00,000 तुम्हाला अर्निंग व्हायला लागलं, तर ते तिथंच स्टक होऊन राहतात. म्हणजे तिथून पुढचा विचार करत नाहीत, नवीन नॉलेज शिकत नाहीत, त्यांनी माणसं हायर करत नाहीत, टीम बनवत नाहीत, सिस्टम बनवत नाहीत, स्ट्रॅटेजी बनवत नाहीत. खरं तर धंद्यामध्ये ताकद नसत्या, मॉडेलमध्ये ताकद असत्या. धंद्याचं मॉडेल बनवून परदेशातला माणूस 4,000 दुकानं इथं भारतात चालवतो आणि आपले मुलं मात्र ते कुठली गोष्ट शिकत नाहीत. ते कैद्यासारखी जिंदगी जगत असतात. म्हणजे धंदा आहे म्हणून हे वेळेत जेवण पण जेवत नाहीत. कैद्याला वेळेत जेवण तरी देतात. असे खूप साऱ्या तरुणांची अवस्था म्हणजे आम्ही जे बघतो सेल्फ एम्प्लॉयमेंट असं त्याला म्हणतो. मग तुम्हाला कसं असते, म्हणजे आम्ही तो सगळा प्रवास केलाय. मी सुद्धा 12 वर्ष काउंटरला रिटेल मेडिकल स्टोअर चालू केल्यानंतर मी सुद्धा कंटिन्यू काउंटरला असायचो. परंतु ज्यावेळी मी काही ट्रेनिंग कोर्सेस करत गेलो, काही पुस्तकं वाचत गेलो, जगातले मोठे बिलियनियर काय करतात ह्याचा ज्यावेळी अभ्यास सुरू केला, त्यावेळी अनेक गोष्टी लक्षात यायला चालू झाल्या. खरं तर तुम्हाला मॅनेजमेंट जर बेस्ट मॅनेजमेंट शिकायचं असेल तर ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं आपण बेस्ट मॅनेजमेंट शिकू शकतो. कारण असं आहे की शून्यातनं सुरू झालेलं स्वराज्य, वयाच्या 12व्या वर्षी महाराजांचं शिक्षण पूर्ण झालं आणि महाराजांच्याकडं खरं तर तो काळ असा होता की 700 वर्ष आपला देश मोगलांच्या गुलामगिरीमध्ये होता आणि 700 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी केवळ 35 वर्षामध्ये हटवलं आणि स्वराज्य मिळवून दिलं. बरोबर. तर हा सगळा प्रवास बघितला. महाराजांनी शून्यातनं, म्हणजे महाराजांच्याकडे शस्त्रास्त्र नव्हती, कवायती फौजा नव्हत्या, साधन सामग्री काही नव्हती, रिसोर्सेस काही नव्हते, किल्ले पण नव्हते. किल्ले तर नव्हतेच. महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारी सरदार म्हणून होते, जहागीरदार होते. त्यांच्याकडं 1,000 गावांची जहागिरी होती, पुणे, सुपे, बारामती, इंदापूर. मग महाराजांच्याकडनं मॅनेजमेंट शिकायचं म्हणजे काय? महाराजांच्या समोर सुद्धा करिअरचे तसे 4 ऑप्शन होतेच की. म्हणजे 1,000 गावांची पाटीलकी असणाऱ्या व्यक्तीला आत्तासारखं आमदार खासदार पद घेऊन ऐशोआरामात जीवन जगता आलं असतं. परंतु एका आईनं तो विचार दिला की माझ्या बापानं आणि माझ्या नवऱ्यानं नोकरी चाकरी आणि मनसबदारीच केल्या, परंतु मुला तुला स्वराज्य उभं करायचं आहे. आणि मॅनेजमेंटचा सगळ्यात बेस्ट लेसन म्हणजे काय आहे की इतक्या प्रतिकूल परिस्थितीतनं स्टार्ट झालेलं स्वराज्य 35 वर्षामध्ये 422 किल्ले, 3 लाख कर्मचारी, अष्टप्रधान मंडळ, त्यानंतर 32 मन सोन्याचं सिंहासन आणि रायगडावर राज्याभिषेक, इतका जर प्रवास बघितला तर नेमकं महाराजांनी एवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये हे कसं साध्य केलं, तर त्याचं डीप 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 लेवलला तुम्ही गेला तर तुमच्या असं लक्षात येईल की महाराज त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये किती वेळा लढाईला गेलेले आहेत. आपल्याला किती लढाई माहिती आहेत, आपण जर इतिहास अभ्यासलो तर एक 5-6 वेळाच माहिती आहेत. म्हणजे आपल्याला अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, पन्हाळगडावरनं विशाळगडावर गेले, आग्र्याला गेलते, आग्र्याहून सुटका. ह्याच्या व्यतिरिक्त आपण इतिहासात किती वेळा महाराज लढाईला गेलेला अभ्यासलोय. तर महाराज 17 वर्ष गडावर बसून होते. प्लॅनिंग, डेव्हलपमेंट, कुणाला काय काम लावायचंय, म्हणजे काय कुठलाही धंदा उद्योग व्यवसाय असू दे. आता महाराजांचे 422 किल्ले म्हणजे ते 422 उद्योग म्हणूया आपण. 3 लाख कर्मचारी होते महाराजांच्याकडे, अष्टप्रधान मंडळ होतं. तर हे कसं असते, 4 प्रकारची कामं असतात मॅनेजमेंट म्हणजे. कुठलाही धंदा उद्योग व्यवसाय, धंदे जरी वेगवेगळे असले तरी तिच्या प्रोसेसेस सेम असतात. आणि त्यामध्ये कामाच्या 4 कॅटेगरी असतात. एक अतिमहत्वाचं काम, दुसरं महत्वाचं काम,
तिसरं कमी महत्वाचं काम आणि चौथं महत्वाचं नसलेलं काम. हम्म. इम्पॉर्टन्स लक्षात घ्या. तुमचं टॅलेंट ॲज अ उद्योजक म्हणून तुम्ही छोट्या छोट्या कामामध्ये वेस्ट घालवताय का? हम्म. हाऊ इज युअर डे? तुम्ही तुमचा दिवस कसा वापरता? ॲज अ एंटरप्रेनर म्हणून तुमचं फक्त व्हिजनवरच काम व्हायला पाहिजे. बरोबर. तुम्ही जर डे टू डे ऑपरेशन्स मध्ये स्टक झाला हम्म. तर तुम्हाला व्हिजन मधला व्ही सुद्धा दिसत नाही. बरोबर. अति महत्वाचं काम म्हणजे काय, जगातलं बघा जे काम कुणीही करू शकत नाही तेवढंच तुम्ही करायला पाहिजे. हम्म. जगातलं जे काम दुसरा माणूस करू शकतो ते करूनच घ्यायला पाहिजे. हो. आणि माझं तर असं म्हणणं आहे, मी त्या ठिकाणी हजर राहून मी एक कामगाराचा पगार वाचवू शकतो, ह्याच्या पलीकडे काय होऊ शकते? नाही. परंतु मी जर फ्री राहिलो, बघा तुम्ही डोक्यानं जर फ्री राहिला तरच तुम्ही क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह होणार आहे. बरोबर. तुम्हाला नवीन नवीन आयडिया सुचणार आहेत, तुम्हाला कुठल्या गोष्टीवर काम करायला पाहिजे, रिव्ह्यू मॉनिटरिंग करायला मिळणार आहे, व्यवसाय कशा पद्धतीने चालू आहे, डॅशबोर्ड्स बघायला मिळणार आहे. हम्म. हे सगळ्या मॅनेजमेंटच्या पद्धती आहेत. खूप सारे जण इथंच फेल होतात असं म्हणायला हरकत नाही, किंवा ते शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांना ऑपरेशन्समध्येच खूप आनंद मिळतो. हम्म. म्हणजे तुम्ही त्या ऑपरेशन्समध्ये माझ्यासारखं कोणाला जमत नाही म्हणून किती पण एक्सलन्स आणला हम्म. तरी तुमची 20-25% वर ग्रोथ होणार नाही. हम्म. परंतु मार्केट काय चाललंय, मोठी लोक काय करायल्यात, तुम्ही मोठ्या उद्योजकांना भेटत राहिला तर तुम्हाला त्यातनं आयडिया मिळणार आहे, हम्म. असं मी सांगेन तुम्हाला. हे मॅनेजमेंट आहे धंद्याचं. ओके. म्हणजे काय आहे बघा, टाइम मल्टिप्लाय करता आला पाहिजे. बरोबर. उदाहरणार्थ आज आमच्याकडे एक 250-300 वर्कर काम करायला, तर 250 दिवसाचं काम आम्ही 1 दिवसात करालोय. हम्म. कारण वेळ सगळ्यांना समानच आहे, 24 तासच आहेत. कुणीही 25 तास घेऊन जन्माला आलेलं नाहीये. हम्म. काय खेळ सगळ्यांनी केलाय तो या 24 तासातच केलाय. हार्डवेअर तर सगळ्यांचं सेमच आहे. हम्म. मग कुणीही असो, ते जगातले मोठे मिलिनियर बिलिनियर असो, ईश्वरानं इथं खाली जन्माला पाठवताना सगळ्यांना सेमच देऊन पाठवलेलं आहे हार्डवेअर. हम्म. 2 हात 2 पाय, कान नाक डोळे, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती. तर फरक सॉफ्टवेअरमध्ये आहे. तुम्ही ते सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करता. बरोबर. निसर्गानं सर्वांनाच हिरा बनवलेला आहे. जो जास्त घासेल तो जास्त चमकेल. हम्म. मग मेहनत करायची म्हणजे काय, गाढव मेहनत करून उपयोग नाही. वय वाढलं, बुद्धी वाढली, तुम्हाला बुद्धीनं पैसे मिळवता आलं पाहिजेत. हम्म. तुम्ही मेंदूवर काम केलं पाहिजे. तुम्ही मेंदूला खाद्य दिलं पाहिजे. रोजच्या आहाराचं जसं नियोजन करता तसं मेंदूला आणि बुद्धीला सुद्धा दररोज चांगलं विचार तुम्हाला देता आलं पाहिजे. हम्म. जगात काय चाललंय ते बघता आलं पाहिजे. तुम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करायला त्या सेक्टरमध्ये टॉपला गेलेली कोण माणसं आहेत ते तुमच्या आदर्श असलं पाहिजे. त्यांना तुम्ही कॉपी करायला पाहिजे. हम्म. त्यांच्या विचारांची कॉपी करायला पाहिजे, त्यांच्या सवयींची कॉपी करायला पाहिजे, त्यांच्या बुद्धीची कॉपी करायला पाहिजे. तुम्ही बेस्ट मॅनेजमेंट करू शकता, सक्सेस होऊ शकता. हम्म. कंटिन्यू लर्निंग तुम्ही घेत राहिलं पाहिजे. सर तुम्ही म्हणले की आपण महत्त्वाच्या कामांवरती लक्ष दिलं पाहिजे. मग आपले जे तुम्ही म्हणले की कमी महत्त्वाचे जे काम आहे ते आपण डेलिगेट करायला पाहिजे, दुसऱ्यांना दिले पाहिजे. तर यामध्ये कुठं ना कुठं सिस्टम वगैरे येतं किंवा प्रोसेसेस येतात. मला ते समजून घ्यायचं की एका बिझनेसमध्ये सिस्टम आणि प्रोसेसेस कसे अप्लाय करायचे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. हम्म. सिस्टम आणि प्रोसेसेस सगळ्यात पहिल्यांदा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस SOP तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. एखादा व्यवसाय करत असताना धंदा म्हणजे काय, रिपीटेबल प्रोसेस फॉर मेकिंग प्रॉफिट. मग तिथं तुम्ही प्रोसेस बनवा, तुम्ही उपस्थित असण्याची गरज नसते. तुम्ही प्रोसेस जर बनवला, बघा परदेशामध्ये जे जापनीज पद्धती आहेत, चीन जपान वगैरे जे प्रगत देश आहेत, आपल्यापेक्षा 40-50 वर्ष पुढे आहेत, तिथं एखाद्या व्यक्तीनं जर काम सोडला तर दुसऱ्या जॉईन झालेल्या व्यक्तीनं काम काय करायचं आहे ते त्याच्या स्क्रीनवर असतंय, हम्म. त्याच्या कामाची चेकलिस्ट. तर तुमचा व्यवसाय छोटा असो मोठा असो, तुम्ही जर माणसं हायर करून तुम्हाला जर व्यवसाय मोठा करायचा आहे तर कामाची चेकलिस्ट तुम्हाला बनवता आली पाहिजे. कुठलाही व्यवसाय, आता आमचं बँकिंग सेक्टरमध्ये आमच्याकडं आता जवळजवळ 15 शाखा, आमच्याकडे 70 कर्मचाऱ्यांचा स्टॉप आहे, पण प्रत्येकाची SOP बनलेली आहे. फर्निचर मॉल्समध्ये आमच्याकडं SOP बनलेली आहे. अकाउंटंटची कामं काय, सेल्समनची कामं काय, हम्म. गाडी उतरणाऱ्याची कामं काय, प्रत्येक व्यक्तीचं कामाची चेकलिस्ट बनलेली आहे. मग ते तुम्हाला सिस्टम प्रोसेस बनवता आल्या पाहिजेत. ते शिकण्याचा पार्ट आहे. कुठला वेगळा वेगळा व्यवसाय आहे त्यानुसार प्रोसेसेस वेगवेगळ्या असू शकतात आणि ते लिखित स्वरूपात पाहिजेत. आणि ते नुसता बनवून उपयोग नाही, तुम्ही सातत्यानं त्या मिटिंगा वगैरे घेऊन त्या प्रॉपर तुम्हाला समजावून सांगता आल्या पाहिजेत. ते स्टाफला ट्रेनिंग तुम्हाला सतत दिलं पाहिजे. हम्म. आणि कसं आहे, तुमच्या व्यवसायाला लागणारे रेडीमेड माणसं, तुम्हाला पाहिजे तशी माणसं लगेच पहिल्यांदा मिळतील असं नाही आहे. माणसं घडवावी लागतात. हम्म.
कुणी जन्मजात तसं घडून येत नाही. कारण प्रॉब्लेम असा आहे की आज इंडस्ट्रीतनं म्हणजे जे काही सगळे MBA असेल किंवा वेगवेगळ्या अकॅडमिक डिग्र्या घेऊन बाहेर पडणारी सगळी मुलं ह्यांच्याकडे स्किलची कमतरता आहे. एकीकडे सगळे व्यावसायिक इंडस्ट्रियलिस्ट असं म्हणतात की आम्हाला जशी पाहिजे तशी माणसं मिळत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी भरपूर आहे. हे जे एज्युकेशन घेऊन डिग्र्या घेऊन बाहेर पडलेली मुलं असतात त्यांचं थेरॉटिकल नॉलेज जास्त असते. प्रॅक्टिकली तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉपर सिस्टम प्रोसेसेस बिल्ड केला, व्यवसायानुसार त्या वेगवेगळ्या होतात प्रोसेसेस आणि ते लिखित स्वरूपात असाव्यात आणि त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन घ्यावं. एखाद्या CA फर्मचं मार्गदर्शन घ्यावं, कशा पद्धतीने प्रोसेस होणार. त्या व्यवसायामध्ये जे टॉपचा व्यक्ती आहे त्यांच्यात कामकाज कसं चालतंय त्यांना तुम्ही व्हिजिट करावं, भेट द्यावं. तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला तसा व्यावसायिक जर कॉम्पिटिटर समजत असेल तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात जावं. खरं तर मी महाराष्ट्रातल्या 40 जिल्ह्यांमध्ये माझ्या व्यवसायाशी संबंधित टॉपचं काम करणाऱ्या अनेक लोकांना आतापर्यंत भेटलेलं आहे. त्यावेळीच मला नवीन नवीन आयडिया मिळालेल्या आहेत आणि एखाद्या व्यावसायिकाला मी भेटलो आणि मला आयडिया मिळाल्या तर रात्री मी त्या नोट डाऊन करतो आणि माझ्या व्यवसायात त्या काय इम्प्लिमेंट करायच्या ते दुसऱ्या दिवशी सकाळी मीटिंग घेऊन मी लगेच सांगितलेलं असतं. इम्प्लिमेंटेशन एखादी गोष्ट बघितली की ती ऍक्शन मध्ये लगेच आणायला पाहिजे पुढच्या 24 ते 48 तासात, नाहीतर तुम्ही विसरून जातात. तर ते प्रोसेसेस सेट होतात आणि हे ट्रायल अँड एरर आहे. परफेक्ट नावाची कुठलीही गोष्ट नाहीये. परफेक्शनची वाट बघत कधीच बसू नका असं मी म्हणतो. कारण जगामध्ये परफेक्शन इज अ मिथ. त्याला परफेक्ट बनवावी लागत असते. अल्टिमेट परफेक्ट तर कोणतीच गोष्ट नाही. जगात बायको कुणालाच परफेक्ट मिळालेली नाहीये, नवरा कुणालाच परफेक्ट मिळालेला नाही. त्याला परफेक्ट बनवावं लागलेलं आहे. प्रत्येक व्यावसायिकाची काय अपेक्षा असते माझ्यासारखंच त्यानं काम करायला पाहिजे. मग त्यानंच धंदा काढला असता की तुझ्याकडे कशाला कामाला आला असता. त्याच्याकडे काय तर कमी जास्त आहे म्हणून तर तो हे केलाय ना. मग त्याला तू ट्रेनिंग देऊन घडवायला पाहिजे. माणसं घडली पाहिजेत. हे आता आमच्या तर ऑर्गनायझेशनचं हे आहे. सतत ट्रेनिंग देऊन हे करून चुका झाल्या तरी चूक एकांतात सांगा, कौतुक लोकांतात करा. ह्या पद्धतीने माणसं घडवत गेला, सिस्टीम प्रोसेस बिल्ड होत जातात. आणि कसं असते परफेक्ट माणूस तुम्हाला म्हणजे आता उदाहरणार्थ आमच्या एखाद्या फर्ममध्ये 50 कर्मचारी जर काम करत असतील तर 200 लोक काम सोडून पण गेलेले असतात. मग ते असं चाळणी मारून ते बनायला 6 महिने वर्ष लागते आणि त्यातनं मग एकदा लॉयल माणसं टिकली की मग तो व्यवसाय पुढे जात असतो. ही प्रोसेसच आहे. तिथं तुम्ही तशी मानसिकता इन्व्हेस्टमेंटची ठेवायला पाहिजे तर तिथं प्रोसेस सिस्टम्स लागतात असं मला म्हणायचं. पैसा कसा मॅनेज करायचा सर बिझनेसमध्ये? पैसा मॅनेज करणं अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. 90% व्यवसाय हे कॅश मॅनेजमेंटमध्ये फेल होतात. याचं कारण म्हणजे पैशाचा हिशोब नसणं. मी सतत म्हणत असतोय धंद्यात हिशोबाला महत्व द्या, नाही तर धंद्याची माती व्हायला वेळ लागणार नाही. आणि खूप सारे उद्योजक आणि हल्लीचे तरुण मुलं तर त्यांच्याकडे पैशाचा हिशोबच नसतोय. मला विचारणार कोण नाही. ऍज अ बिझनेस ओनर वी आर नॉट अँसरेबल टू एनीवन. बरोबर. म्हणजे त्याला कुणीही विचारणार नसल्यामुळं तो पैसा कमवायचा कसा म्हणून तोला मार्ग माहिती झालेला असतो, तर पैसा हाताळायचा कसा याच्या बाबतीत तो नॉलेज घेत नाही. तर मला असं म्हणायचं आहे की खूप साऱ्या मी 90% व्यावसायिकांचं बघितलेलं आहे सगळा अंधाधुंद आणि ढोबळ कारभार चाललेला असतो. डोक्यात आहे माझ्या. खरं तर दैनंदिन अकाउंटिंग आणि लेखांकन हा जीवनाचाच एक मोलाचा परिपाठ आहे. एक व्यक्ती 10 ते 12 आर्थिक व्यवहार दररोज करत असतोय तर त्यानं ज्या त्या दिवशीचा हिशोब ज्या त्या दिवशीच लिहिला पाहिजे डायरीमध्ये. डायरी असेल, कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल. डोक्यात आहे माझ्या म्हणून आठवड्यातनं एकदा लिहिणं किंवा महिन्यातनं एकदा लिहिणं किंवा ढोबळ आणि कच्च असं लिहिणं म्हणजे डोक्यात आहे म्हटल्याला ते ढोबळ आणि कच्चाचं हिशोब असतात आणि ते लगेच आपण विसरून जाऊ शकतो. ह्याच्यामुळे काय होतंय आता ह्याला अनेक जण काय म्हणणार हे हिशोब जमा खर्च खरडून कोणाला काय श्रीमंत होता येते काय, तर होता येतंय असं माझं म्हणणं आहे. तुमचं आर्थिक बलस्थान काय आणि तुमच्या उणिवा काय आहेत ह्याचं वास्तव जरशी जर आकलन व्हायचं असेल तर तुम्ही दैनंदिन अकाउंटिंग लेखांकन खूप महत्वाचा पार्ट. तुम्ही नफ्यात आहे का तोट्यात आहे, तुम्ही आजचा दिवस प्रॉफिटमध्ये आहे का, अनालिसिस प्रत्येक दिवसाचं पाहिजे बघा. प्रत्येक दिवसाचं पाहिजे, आठवड्याचं पाहिजे, 15 दिवसाचं पाहिजे, महिन्याचं पाहिजे. टार्गेट्स आपण काय घेतले ते किती व्हायला लागले, आपले खर्च किती व्हायला, सगळं अंदाजे किंवा बारीक सारीक बाकीच्या गोष्टी. आपण धंद्याला जे पैसे लोन स्वरूपात घेतलेले आहेत तर त्याचं व्याज किती चाललंय. खूप सारे जण एक कर्ज भागवायला दुसरं कर्ज भागवायला तिसरं कर्ज. आणि खूप साऱ्या जणांच्याकडे तर पैशाचं मॅनेजमेंट म्हटलं तर पैसे आपण किती टक्के व्याजाने घ्यालो ह्याचाच हिशोब लावत नाहीत लोक. खाजगी सावकारी बरीच
ग्रामीण भागात जर बघितलं वेगवेगळ्या प्रकारच्या भिशा, खाजगी सावकारी ह्यातनं बरीच जण पैसे उचलतात. एकाचं भागवायला दुसरं, दुसऱ्याचं भागवायला तिसरं, तिसऱ्याचं भागवायला चौथं, असं करत करत ते त्या ट्रॅपमध्ये अडकतात खूप सारे व्यावसायिक. आणि एक दिवस असा येतो की तिथं त्याला व्यवसाय बंद करायची पाळी येते. कारण हिशोब नाही. नेमकं किती टक्के व्याजाचे पैसे आपण घेतलोय आणि मग कमी व्याजाचे पैसे मला उपलब्ध करायला काय करायला पाहिजे. मग तुम्ही छोटा मोठा कुठलाही व्यवसाय केला तरी तुमचं एक बँकेत खातं असलं पाहिजे. तुम्ही बँकेत व्यवहार वाढवले पाहिजेत. तुम्ही ITR भरले पाहिजेत. तुम्ही गव्हर्नमेंट बँकेचं कमी व्याजाचं कसे पैसे मला आणता येतील हे बघितलं पाहिजे. आणि मग माझा नफा किती आहे त्यानुसार मी खर्च किती कसं करायला पाहिजे, किंवा माझ्या आयुष्यामध्ये गळती कुठं कुठं किती किती लागलेली आहेत हे बघितलं पाहिजे. आणि ह्या पद्धतीनं प्रॉपर पैशाचा जो हिशोब लावू शकतो तोच जीवनामध्ये व्यवसायामध्ये टॉपला जाऊ शकतो. तुम्हाला पै आणि पैचा हिशोब लावता यायला पाहिजे. कॅश मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. आणि जिथं 90% व्यावसायिक दुर्लक्ष करतात म्हणून त्यांचे व्यवसाय बंद पडतात आणि कंटाळा करतात. ते कंटाळा आळस असतोय त्यांचा, वही लिहिण्याला आळस असते. उद्या करू, हर काम उद्या करेन, ही एक बिमारीच आहे उद्योजकाची. आज लई कंटाळा आलाय, आज लई काम झालंय, सकाळी आल्यावर डायरी लिहूया. कितीतरी गोष्टी आजच्या दिवसातल्या विसरलेल्या असतात असं मला म्हणायचं. सर आता अजून एक व्यवसायामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑटोमेशन आणि टेक्नॉलॉजी. तसं तुम्ही सिस्टम आणि प्रोसेसेसबद्दल बोलले मागं. सिस्टम आणि प्रोसेसेसमध्ये एक टेक्नॉलॉजीचा बी भाग येतो आणि एक ऑटोमेशनचा बी भाग येतो की ऑटोमेट कसं करायचं बिझनेसला आणि टेक्नॉलॉजी कशी इम्प्लिमेंट करायची कुठल्याही बिझनेसमध्ये. आता आजकाल बघा कुठलाही व्यवसाय असू दे, टेक्नॉलॉजी खूप प्रगत झालेली आहे. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. साधं सरळ ऑलवेज यूज प्रूव्हन मेथड. तुमच्या व्यवसायामध्ये टॉपचे जे माणूस आहे ते कुठल्या सॉफ्टवेअर्स आणि सिस्टम्स वापरतात, ते कुठली टेक्नॉलॉजी वापरतात, ते सुरुवातीला जरी महाग असली तरी तुमची लाईफ टाईमसाठी इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे तुम्ही ते महाग स्वस्तचा विचार न करता त्या पद्धतीचे सॉफ्टवेअर सिस्टम्स तुम्ही हाताळून बघून प्रॉपर वेनं माहिती घेऊन सिस्टम आणि सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी तुमच्या व्यवसायात आणायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. आणि सर तुम्ही मेनली जेव्हा मी तुमचा इंस्टाग्राम बघितलं तुम्ही आणि तुमचं व्हॉट्सअप पण बघितलं, तुम्ही अफर्मेशन्स आणि ह्या गोष्टींबद्दल जास्त बोलतात. अफर्मेशन, अजून मॅनिफेस्टेशन, अजून प्रार्थना, ह्या गोष्टींबद्दल. मला ह्या गोष्टींबद्दल माहिती करून घ्यायचं आहे की ह्या गोष्टी वर्क कशा करतात. म्हणजे एक आहे की लोक बिलीव्ह करतात ह्या गोष्टींवरती, बट मला यांच्या मागचं थोडं सायंटिफिकली गोष्टी माहीत करून घ्यायचं की जर माणूस स्वतःचे विजन वगैरे सेट करतोय, गोल सेट करतोय, दररोज त्यांना आठवतोय, तर त्या गोष्टींमुळं सायंटिफिकली कसं रिझल्ट घडून येतात तुमच्या जीवनामध्ये. खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे की ह्यावर खूप सारे जण ऑलरेडी युट्यूबवर पण बोलत असतात. परंतु एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बघा की तुम्ही सतत उठल्यापासून झोपेपर्यंत 60,000 विचार करत असता. किंबहुना तुमचे सकाळी डोळे उघडले की तुमचे विचार करायला सुरुवात होत्या आणि रात्री तुम्ही झोपी गेला कीच तुमचे विचार बंद होतात. किंबहुना तुमचे विचार बंद होतात त्याच वेळी तुम्हाला झोप लागते. हे जे विचार तुमच्या मनात ऑटोमॅटिकली म्हणजे येतच असतात, किती तुम्ही प्रयत्न केला तरी येतच असतात. आणि ती संख्या आहे 60,000. असं म्हटलं जाते की 60,000 ते 65,000 विचार एक सामान्य माणूस करतोय दिवसभरामध्ये. पण तुमच्या मनात येणाऱ्या विचारांचा तुम्ही जरी विचार करत नसला तर हे विचार मात्र तुमचा विचार करत असतात. आणि विचाराकडून आकाराकडे सरकत सरकत साकार होणं हा मनाचा स्वभाव धर्म आहे. कुठली गोष्ट 2 वेळा घडते, एकदा मनात घडते आणि मग जनात घडते. कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मनात पहिल्यांदा विचार येत असतो. जगात अशी कुठलीच गोष्ट घडलेली नाही आहे मनात न येता. तुमच्या लक्षात येते का? म्हणजे विचारातच पहिला त्या गोष्टीबद्दल विचारच येत असतो आपल्याला. मग जनरली माणसाला सवय कशी आहे माहिती आहे का? माणसाचं मन हे सहजरित्या अधोगतीकडे जात असते, नकारात्मक विचारांकडे जात असते. ते सोपं असतं, खूप सोपं असतं म्हणण्यापेक्षा निसर्गातच तुम्ही बघितला, जिना चढणं अवघड आहे, खाली येणं सोपं आहे. बिल्डिंग बांधायचं अवघड आहे, वेळ लागतोय. पण पाडायला वेळ लागतोय काय? नाव मिळवायला वेळ लागतोय, घालवायला वेळ लागतोय काय? निगेटिव्ह कडे माणसाचं मन लगेच फास्ट जाते. निगेटिव्ह कुठलीही गोष्ट माणसाला कधीच शिकवावी लागत नाही. असं कुठं क्लास आहे काय? सगळे पॉझिटिव्ह गोष्टींचे क्लासेस आहेत. आता तुम्ही मॅनिफेस्टेशनचं मला विचारताय. बरोबर. सासू बरोबर जोरदार भांडण कसं काढावे, 5,000 रुपये फी, कुठं क्लास आहे काय? झणझणीत शिव्या कशा द्याव्यात, 1,000 रुपये फी, कुठं क्लास आहे काय? दारू पिऊन कसं लोळावे, 4,000 फी, कुठं क्लास आहे काय? टेन्शन कसं घ्यावे, प्रभावीपणे आळस कसा करावा,
काळजी कसं करावी, कुठं क्लास आहे का याचा? काही शिकवावं लागत नाही. बरोबर आहे का नाही? मग हे सकारात्मक गोष्टींचेच क्लासेस आहेत. आणि हे अफर्मेशन जे म्हणताय तुम्ही, व्यवसाय आणि अध्यात्म याचा खूप जवळचा संबंध आहे. स्पिरिच्युअलिटी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. यश मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्याबरोबर तुमचा माइंडसेट कसा आहे, तुमचा विचार कसा आहे, अफर्मेशन्स जे म्हणतो आपण, तर ते खूप पॉवरफुली जीवनात वर्क होतात असं माझा अनुभव आहे. मी सतत दररोज उठल्यानंतर बघा, कृतज्ञता, अफर्मेशन्स आणि ग्रॅटिट्यूड 2 महत्वाचे पार्ट आहेत तुम्हाला सक्सेस मिळायला. अफर्मेशन्स मध्ये बघा, अगदी तुम्हाला सकाळी उठल्यापासून सांगतो की झोपेतनं जागा झाल्याबद्दल धन्यवाद. कारण 800 कोटी लोक झोपी गेलती, त्यातले 30 लाख लोक हार्ट अटॅकनं मेल्यात, त्यात माझा नंबर लागला नाही, मी जागा झालोय. म्हणजे पहिल्यांदा ईश्वराचा आभार मानायला पाहिजे. कोरोनामध्ये तुमच्या आजूबाजूच्या अनेक लोकांना ईश्वरानं उचललेला आहे, तुम्ही जिवंत आहे, तुम्ही थँक्यू म्हणायला पाहिजे. झोपायला बेड, गादी, उशी मिळाल्याबद्दल धन्यवाद. लगेच गरम पाणी गिझरला मिळाल्याबद्दल धन्यवाद. कपडे घालायला गेल्यावर कोणते कपडे घालावेत एवढं विचार करण्याइतपत माझ्याकडे कपडे आहेत, थँक्यू म्हणायला पाहिजे. मी योगा क्लासला जातो, खाली आल्यानंतर मी ते बिल्डिंगकडे बघून, म्हणजे माझं काही नव्हतं, घर, जागा, जमीनची, एवढी चांगली बिल्डिंग आहे, थँक्यू धन्यवाद. लगेच खाली गाडीतनं कापड काढून गाडीला 25 वेळा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थँक्यू थँक्यू थँक्यू, आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. म्हणजे क्रेटाला मी 25 वेळा असं धन्यवाद मिळाल्यामुळे फॉर्च्युनर आल्या. म्हणजे जे ग्रॅटिट्यूड तुम्ही व्यक्त करणार आहे, जेवढ्या वेळेला तुम्ही थँक्यू म्हणणार आहे, जेवणाचं ताट समोर आलं तुम्ही धन्यवाद म्हणा. कितीतरी लोकांना उपाशी आहेत, त्यांना जेवण मिळालेलं नाही आहे. पाण्याचा ग्लास समोर आला, थँक्यू म्हणा. दिवसात 50 वेळा जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकला, थँक्यू म्हणू शकला. आणि अफर्मेशन्स मग रिकामं त्यावेळी असतंय. एक मी माझ्या जीवनातले एक स्पिरिच्युअल गुरु सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सांगितलेली जी विश्व प्रार्थना आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. मी 9वी 10वीला असल्यापासून सायकलवरनं जाताना, बसमध्ये बसताना, रस्त्यावरनं जाताना, मी सतत डोक्यानं ज्यावेळी रिकाम असतो त्यावेळी मी ती प्रार्थना म्हणायचो. आणि त्याचा प्रचंड रिझल्ट माझ्या आयुष्यात मला आलेला आहे. कारण त्या प्रार्थनेपाठीमागं सायन्स आहे. तुम्ही सायन्स विचारला. जनरली आपण निगेटिव्ह विचार सतत करत असतो. मग तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायचं म्हणजे काय? तुम्ही विचारांना पाहायला शिकायला पाहिजे, विचारांना ओळखायला शिकायला पाहिजे, विचारांना वळवायला शिकायला पाहिजे. आणि तुम्हाला सतत पॉझिटिव्ह राहण्यासाठी ही प्रार्थना मदत करते. या प्रार्थनेतला अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे सर्वांना. सर्वांना या शब्दामध्ये अख्खं विश्व येते, ते एंडच नाही आहे त्याला. आणि खूप पॉवर आहे त्याच्यामध्ये, सायन्स आहे. म्हणजे कसं आहे की ज्यावेळी आपण सर्वांसाठी मागतो, ते सर्वांमध्ये आपण असतोच. तुमचं एक गाव आहे, कुठलं गाव तुमचं? लोहगड नंतर नांदेड, लोहगड. तिथं तुमच्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे? 1000 लोकसंख्या आहे, बरोबर? संभाजीनगरमध्ये लोहगड नंतर. ओके. मग आता तुमच्या घरामध्ये तुमच्या एकट्याच्याच नळाला पाणी आणायचं आहे आणि तुम्ही मोदीजींच्याकडे तक्रार केला, त्याचा विचार होते का? परंतु अख्ख्या नगरला पाणी नाही म्हणतात तर लवकर विचार होणार ना. तसं सर्वांना मागितलं तर लवकर विचार होते की तुमचा, बरोबर आहे की नाही? बरोबर. पंक्तीला जेवायला बसलाय, तुम्हाला भात पाहिजे, तुम्ही मला भात द्या मला भात द्या म्हणता काय? त्या पंक्तीला जरा भात बघा म्हटलं की तुम्हाला भात मिळतोयच की. तुम्ही ज्यावेळी सर्वांसाठी मागता त्यावेळी फार लवकर तुमच्यावर त्याची कृपा होते असं म्हणायला पाहिजे. आणि ते खोल अभ्यास आहे. ईश्वर म्हणजे कोण? तुमच्या हृदयच ते ईश्वर, ईश्वराचं ठिकाण कुठं आहे त्याचीच तुमच्यावर कृपा होते. मग मी ते योगाला जाताना रिकामपणी अफर्मेशन्स जे आहेत, पैशाच्या बाबतीला असतील किंवा ह्याच्या असतील, मैं सर्वशक्तिमान हूँ, मैं प्रभु की संतान हूँ, मैं ऋषियों का वंश हूँ, मैं परमात्मा का अंश हूँ, थँक्स गॉड फॉर गिव्हिंग मी 10,000 crores. म्हणायला कुठं पैसे पडतात? म्हणा की तुम्ही मोकळं उगाच कचरा विचार करण्यापेक्षा तुम्ही जर अशा अफर्मेशन्स म्हणायला चालू केला. जे आमचे आणखीन एक गुरु आहेत, कोच BSR, ज्यांचे युट्यूबला व्हिडिओ आहेत, त्यांनी हे अफर्मेशन सांगितलेले. ह्याची खूप एनर्जी प्रोड्यूस होते. सकाळी जाता जाता कोणच नसते त्यावेळी गाडीत म्हणाल, मैं सर्वशक्तिमान हूँ, मैं प्रभु की संतान हूँ, मैं ऋषियों का वंश हूँ, मैं परमात्मा का अंश हूँ, थँक्स गॉड फॉर गिव्हिंग मी 10,000 crores. मला मिळालं हे आधीच म्हणून तुम्ही जर ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला चालू केला, तुम्हाला मिळणारच ते आकर्षित होणारच. कारण काय आहे, तुमचं जसं शरीर आहे तसं तुमच्या बाजूने एक ऊर्जेचं शरीर आहे. आणि तुम्ही सतत जे विचार करता तसा ते ऑरा तुमचा तयार झालेला असतो. ऑरा तुमच्या बाजूने
तुम्ही गावात पण बघा, 4 दारुडे लोकांचा एक ग्रुप असतोय, बरोबर. 4 निंदानालस्ती करणाऱ्यांचा एक ग्रुप असतोय. का? समान विचाराची माणसं आकर्षित होत असतात. हम्म. म्हणजे कसं आहे बघा, एखादा शेतकरी रानात बैलजोडीनं नांगरा लागलाय आणि त्याला तंबाखू खायची सवय आहे, तर त्याला तलब झाली तंबाखू खायची, तीव्र इच्छा झाली, तर तो काय करतोय? विचार करायला चालू करतोय, तीव्रतेनं विचार करायला चालू करतोय, मला तंबाखू पाहिजे. तर 10 मिनिटात कोणतर त्याचा मित्र कोणतर येणार आणि त्याला तंबाखू मिळतेच. का? आता एखादे व्यसनी, आता तरुणांच्यात व्यसनाधींचं प्रमाण वाढले, मावा खात्यात तरुण किंवा ड्रिंक करायची सवय आहे. तर ही जे व्यसनी असतात की नाही, ह्यांनी तुम्ही बघायचं, यांचं तीव्रतेनं एवढं मागणं असते. अफर्मेशनचा रिझल्ट कसं येते तुम्हाला सांगतो मी, हे लवकर उदाहरण कळते म्हणून सांगतो. सकाळी उठल्या उठल्या आदल्या दिवशी रात्री काय पार्टीला जाऊन काय बॉम्बाबॉम्ब करून आलेलं असते, सकाळी त्याला पित्त मळमळ होते, उलटी होत्या, ते उठल्या उठल्या ठरवते आजपासून मी काय दारू पिणार नाही, आजपासून व्यसन सोडलं. आणि मग असं करत करत 12 वाजत्यात, 2 वाजत्यात, 2-3 वाजेपर्यंत तो किल्ला लढवलेला असते. 4 वाजलं की त्याला हुक्की चालू होत्या, तसं ते विचार करायला चालू करतो. मग असं अँटिना लावतोयच तो लगेच, दारू 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 दारू. मग एवढ्या तीव्रतेनं तो मागायला चालू करतोय की त्याला कोणतरी एक मित्र येऊन नुसता असं केलं की लगेच गेलाच तो. आणि संध्याकाळी त्याच्या खिशात काय नसू दे, रात्री 9ला तुम्ही त्याला भेटला तर त्याला दारू मिळालेले असतात. हे जसं आहे तसंच तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही जेवढ्या तीव्रतेनं, तुमच्याकडे तडप किती आहे, देव बी काय म्हणणार, भगवान बी बोलताय दे दो यार इसको दे दो, मागितल्याशिवाय काय मिळणार नाही. मग ते मागायचं कसं, ह्याचं पण म्हणजे टेक्निक आहे. मागायचं म्हणजेच हे अफर्मेशन आहे ना. आता प्रत्येकानुसार तुम्हाला हेल्थ संदर्भात, पैशा संदर्भात वेगळे वेगळे अफर्मेशन्स आहेत. आता जसं कोच BSR सरांनी सांगितलेलं की पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, मेरे पास बार बार आता है, हर बार आता है, अलग अलग तरीकों से आता है, क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, मेरे सारे काम आसानी से होते हैं क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, पैसा मेरे पॉकेट में रहता है, घर में रहता है, तिजोरी में और पॉकेट में रहता है, क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, हर बार आता है, बार बार आता है, अलग अलग तरीकों से आता है, क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. हे अफर्मेशन्स आहेत. म्हणजे खूप सारे अफर्मेशन्स तुम्ही युट्यूब उघडला टाकला की खूप सारे अफर्मेशन्स येतील, पण तुम्ही ते रिकामपणे म्हणत राहिला ते जीवनामध्ये वर्क होतात. कारण त्याच्या पाठीमागे विचारांचं शास्त्र आहे. विचाराकडनं आकाराकडे सरकत सरकत साकार होणे हा मनाचा स्वभाव धर्म आहे. त्यामुळे तुम्ही अफर्मेशन्स निश्चितपणाने घ्या, ते लिहून काढा. रायटिंग ऑन पेपर इज रायटिंग ऑन ब्रेन असते. लिहिण्यामध्ये आपले 3-4 अवयव कामाला लागलेले असतात. लिहिताना तुम्हाला विचार करायला लागतोय, कान ऐकत असतात, हात लिहित असतात. त्यामुळे ते 5 वेळा वाचणं म्हणजे एकदा लिहिणं म्हणजे 5 वेळा वाचण्यासारखं आहे. टिपणं काढायची सवय तुम्हाला असली पाहिजे. मी सुद्धा कुठलंही ट्रेनिंग करायलो, दिवसभराचं ट्रेनिंग असलं तर 50 पानाच्या नोट्स निघतात. ही माझी 30 वर्षाची सवय आहे. तुम्ही मागच्या एका पॉडकास्टमध्ये म्हणलं की मी जेव्हा कॉन्टेंट लिहितो, म्हणजे कॉन्टेंट जे मला बोलायचं असतं मी ते सकाळी लिहितो सगळं कॉन्टेंट, एका पॉडकास्टमध्ये म्हणलं तुम्ही. ते खूप महत्वाचं आहे. लिहिण्याची सवय ही खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे तुमचं वक्तृत्व प्रगल्भ होतंय. तुमच्या लक्षात येते काय, कुठला शब्द कुठल्या ठिकाणी किती जोर देऊन उच्चारल्यानंतर तो समोरच्याच्या हृदयात जातोय, ही एक शिकण्याची कला आहे. आणि त्यासाठी तुम्हाला लिहायला पाहिजे. म्हणजे जे तुम्ही ऐकताय, एखादा ट्रेनिंग प्रोग्राम करताय, लिहायला पाहिजे, टिपणं काढता आली पाहिजेत. जो माणूस टिपणं काढू शकतो तोच जीवनातलं यश टिपू शकतो. टिपणं काढणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ही सवय प्रत्येक यंगस्टरनं आत्मसात करायला पाहिजे. खूप साऱ्या जणांचं काय आहे, डिजिटल आहे, मोबाईलवर येते, परंतु त्यानं तुमचा मेंदू प्रगल्भ होणार नाहीये. तुमच्या मेंदूला तेवढं डेव्हलप करायचं असलं तुम्हाला लिहायची सवय पाहिजे, असं मी सांगेन. सर, तुम्ही मागं एकदा ठिकाणी मागं तुम्ही बोलले की व्यवसाय चुकीचा नसतो, आपण चुकीचा असतो. आणि यामध्ये अजून ही गोष्ट सगळीकडे अप्लाय होते की दुनियेमध्ये जास्त करून चुका नाही आहेत, बट आपण त्या चुका आपल्याला का दिसतात, कारण की आपल्यामध्ये कुठं ना कुठं चूक असते. तर इथं काही चेंज युअर सेल्फ अँड वर्ल्ड विल चेंज असं असते. मला ह्या गोष्टीला थोडं असं एक्सपांड करून सांगा की ही गोष्ट कशी वर्क करते. खरं तर सांगू का, तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार. सद्गुरू श्री वामनराव यांनी सांगितलेलं हे एक महावाक्य आहे की जगामध्ये बघा, कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं म्हणून ते पिवळं असतं का? सृष्टीकडे पाहण्याची तुम्ही दृष्टी बदलला तर जीवनात आनंद वृष्टी होते. कोणताही दिवस चांगला किंवा वाईट नसतोय, आपण त्याला चांगलं किंवा वाईट बनवतोय. कोई भी दिन अच्छा या बुरा नहीं होता है, हम उसे अच्छा या बुरा बनाते. अगर भगवान ने दिन बनाया है तो अच्छा ही है.
म्हणजे काय आहे की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. ही चांगलं जिम्मेदारी घडलं तर म्हणायचं मी केलो म्हणायचं. आम्ही दारूबाज आहे, लुच्चे लपंगी आहे, एवढ्या सगळ्या वाईट सोय, हे आमचं नशीब लई बाद आहे हो. ग्रहमान काय बरोबर नाही, चांगल्या मुहूर्तावर काय आम्ही जन्मालाच आलो नाही. मग ते ग्रह ताऱ्यांच्यावर सगळं फोडायचं हे चुकीचं आहे. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. माझ्या जीवनात आज ही जी परिस्थिती आहे ती माझ्यामुळेच आहे. मीच कुठं तर चुकलेलं आहे विचाराच्या ठिकाणी, उच्चाराच्या ठिकाणी, कर्माच्या ठिकाणी. हे ज्यावेळी तुम्ही लक्षात घ्याल आणि माझी परिस्थिती मलाच बदलावी लागेल ही जबाबदारी ज्यावेळी घ्याल, त्याच वेळी तुम्ही जीवनामध्ये, हे जग चांगलंही नाही वाईटही नाही आहे, तुम्ही जसं बघाल तसं हे जग आहे. तुमच्या मनाची आंतरिक स्थिती जशी आहे तसं तुम्हाला ते जग दिसणार आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नशीब हे काही जमिनीतनं उगवत नाही, आकाशातनं पडत नाही, ते तुम्हालाच घडवावं लागतं. आणि खरं तर जी एक फार पूर्वीपासून म्हण आहे आपल्या आवाजाने सांगितलेली आहे की 6व्या दिवशी आल्याने कपाळावर नशीब लिहून गेली. आता तुम्ही नगरमधनं एवढं आला पुण्याला, संभाजीनगरमधनं, तर बघा की आजच्या एका दिवसात तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय ऍक्टिव्हिटी केला हे जर लिहायचं म्हटलं तर किती जागा लागेल. तुम्ही सकाळी उठला आणि काय काम केला, मग आपले फोन झाला, मग तुम्ही बस पकडला, मग तुमचं ट्रॅफिक जॅम झालं, मग तुम्ही नगरवरून इथं आला, मग हे स्टुडिओवाल्यांना हे केला, मग सगळं बाकीचं सगळं झालं. आम्ही किती एवढं म्हटलं तर ते तुमच्या कपाळावर बसायला पाहिजे की तेवढं एक दिवसाचं. मग तुमचं 80-100 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणजे सगळं लिहायला सटवीला प्रश्न पडला. म्हणून सटवीनं काय केली, एकच वाक्य लिहून टाकली, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एकच वाक्य, तूच आहेस तुझ्या जीवनाचा. तुम्हाला कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं काय? बरोबर. नशीब तुम्हालाच घडवायचं आहे किंवा बिघडवायचं आहे. घडणं आणि बिघडणं. आणि ह्या जगात कसं आहे माहितीये का, जे घडवणार आहे की नाही ते बऱ्यापैकी मोफत आहे, आणि जे बिघडवणार आहे की नाही ते सगळं विकत आहे. दारू प्यायची असली अगोदर पैसे द्यावे लागतात, मगच दारू प्यावी लागते. खरं दुधाचं एक महिनाभर रतीप लावला आणि महिन्याभरात पैसे देतो म्हटला तरी दूध उधार दिलं जाते तुम्हाला. सगळीकडे बघितला तर हे असंच आहे. मग त्यामुळं काय आहे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच तुमचं नशीब घडवू शकता किंवा घडवू. परिस्थितीबद्दल अजिबात तक्रार करायचं नाही. म्हणजे मी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत होतो की म्हणजे खूप सारा माझ्या जीवनाचा प्रवास जो आहे, म्हणजे 1 सावत्र भाऊ, 3 सावत्र बहिणी, वडील आईला सांभाळायचे नाहीत, प्रचंड घरात दररोज भांडणं असायची. मग आम्ही 3रीला मी शाळेत होतो त्यावेळी मामाजवळ येऊन राहिलो. मग आई मोलमजुरी करायला जायची, भांगलायला 15 रुपये पगार होता त्यावेळी. मग 5वीला असल्यापासून काम करून शिक्षण घेत असताना मी ज्यावेळी आजूबाजूला बघायचो, माझ्या आजूबाजूला छानशा गाड्या, चांगले बंगले, सगळ्या मुलांना सगळं ह्या पुस्तकं, दप्तर, सगळं चप्पल, कपडे सगळे मिळतात. मग मलाही हे मिळवायला तर काय करायला पाहिजे. तर मग हे सगळं शोधत रामायण वाचलं, महाभारत वाचलं, कीर्तन प्रवचनं ऐकली, पेपर वाचली, बरेचशे लेखकांची पुस्तकं वाचली, शोधत राहिलो आणि ते सापडत गेलं असं म्हणायला हरकत नाही. मग त्यावेळी 9वी-10वीला असताना ज्यावेळी सद्गुरू श्री वामनराव पैंचा मी रेडिओला चिंतन हा चिंतामणी हा प्रोग्राम ऐकायला चालू केला. त्यात दररोज जे सद्गुरू 15 मिनिटं बोलायचे, आकाशवाणी सांगली केंद्रावर तो कार्यक्रम लागायचा, दत्ता सरदेशमुख त्याचं वाचन करायचे. तर दररोजच्या 15 मिनिटांमध्ये मला इतकं काही गोष्टी क्लिक झाल्या सलग 3 वर्ष. ते मी कार्यक्रम असं लिहून घ्यायचो, हेच बोलायला ते काहीतरी वेगळं बोलायला आणि हेच सत्य आहे. आणि 9वी-10वीत असतानाच मला माझ्यामध्ये असलेल्या असाधारण ऊर्जेचा आणि शक्तीचा मला बोध झाला की मला माझं जर नशीब बदलायचं आहे तर कुणाबद्दलही तक्रार करून उपयोगाचं नाहीये. मी गरीब म्हणून जन्माला आलोय ना, मला श्रीमंत व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. असं मी त्याच्याकडं प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं बघितलं, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं. हे घडलंय, ह्यातनं मला काहीतरी शिकायचं आहे, ह्याच्यापेक्षा चांगलं माझ्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे. आणि असं प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं तुम्ही बघितलं, जगणं खूप सोपं होतंय आणि आपलं नशीब आपल्यालाच घडवता येते. आणि खूप छान आहे, सगळं बेस्ट आहे, भारी आहे. खरं तर माहितीये काय, सगळ्यांना मला सांगायला आवडेल की बाबा तुमच्या थॉटमध्ये आल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. आपण सुख पाहिजे असं म्हणतो, खरं चिंतन सुखाचं करत नाही. जनरली आपल्या डोक्यामध्ये सतत विचार जे चाललेले असतात ते निगेटिव्ह, नकारात्मक चाललेले असतात. आणि मिसिंग लिंक एक कुठं आहे माहितीये का, तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतो. तुम्ही जीवनात ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त करता ती गोष्ट मिळण्याची तुमच्याकडे व्यवस्था आहे, परंतु एक मिसिंग लिंक आहे. म्हणजे काय आहे बघा, फार पूर्वीपासून तुम्ही साधू संतांचा जरी अभ्यास केला, त्या काळामध्ये ज्यांनी त्या साधू संतांनी जे मागितलं त्यांना ते मिळालेलं आहे. त्यांच्याकडे तेवढी प्युरिटी होती,
त्या प्युरिटीनं तुम्ही ह्या युनिव्हर्सला मागितला, तुम्हाला ती मिळायची व्यवस्था आहे. म्हणजे संत मीराबाईनं मला एवढं दुःख दे म्हटलं की तुझ्या नामाचा विसर पडून मीरेला विष पाजण्यात आलं. संत गोरा कुंभाराच्या पायाखाली तो मुलगा आला. संत तुकाराम महाराजांनी जे मागितलं ते मिळालं. म्हणजे काय, त्यांच्याकडे प्युरिटी होती, नामस्मरणानं त्यांच्याकडे प्युरिटी आलेली होती आणि त्या प्युरिटीमध्ये जे त्यांनी मागितलं ते त्यांना मिळालं. मग मिसिंग लिंक इथं आहे. खरं आपल्याकडे ती प्युरिटी नाही आहे, जी की नामस्मरणानं किंवा प्रार्थनेनं आपल्यामध्ये येते. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला जे पाहिजे ते मागा, तुम्हाला मिळेल. तुम्हाला सायकल पाहिजे ना, सायकल मागा, सायकल मिळेल. पण त्याचीच सायकल पाहिजे, ही तर मिसिंग लिंक आहे. दोघं भाऊ जमिनीसाठी भांडण करत बसतात. एक 10 एकर जमीन आहे, एक गुंट्यासाठी, एक बांधासाठी एकमेकाच्या उरावर बसतात, हाणामाऱ्या करतात. तुम्हाला जमीन पाहिजे ना, तुम्ही जमीन मागा. तुमची मुलं एवढी मोठी होतील ती 100 एकर घेतील. पण ती एकामेकाचे डोके फोडत कोर्ट कचेरी करत तुम्ही करता, त्यात काही शहाणपण नाही. मागताना तुम्ही चुकता. तुम्ही नळाशी संपर्क ठेवू नका, टाकीशी संपर्क ठेवा. हे युनिव्हर्समध्ये भरपूर आहे. सगळ्यांना सगळं आणि भरपूर प्रमाणात मिळावं अशी व्यवस्था आहे. ही एक मिसिंग लिंक आहे जी माणसाला कळत नाही. तुम्ही कुणासाठीही चांगलं काय केला, तुम्ही करा आणि विसरून जावा. तुम्हाला ती मिळण्याची व्यवस्था आहे, कुणाच्या नाही कुणाच्या रूपात. म्हणजे आज आम्ही बँकेत पैसे भरतो, एक आठवड्यानं पैसे काढायला गेलो, त्याच भरलेल्या नोटा मिळतात काय? तसं तुम्ही पुण्यकर्म केला, कुणाच्या नाही कुणाच्या रूपात. तुम्ही दिराच्या मुलग्यासाठी मी एवढं केलो तेवढं केलो, त्याच्या रूपात नाही, कुणाच्या तर रूपातनं तुम्हाला ते परत येणार आहे. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही जर चांगलं काय केला तर ते चांगलंच मिळणार आहे. म्हणजे तुम्ही करत असलेला प्रत्येक वाईट विचार, तुम्ही बोलत असलेला प्रत्येक वाईट शब्द आणि तुम्ही केलेलं प्रत्येक वाईट कर्म हे तुमच्यावरच वाघासारखं झडप घ्यायला टपून बसलेलं आहे. आणि हेही तितकंच सत्य आहे की तुम्ही केलेला प्रत्येक चांगला आणि शुभ विचार, तुम्ही बोललेला प्रत्येक चांगला शब्द आणि तुम्ही केलेलं प्रत्येक सत्कर्म हे हजारो आणि लाखो देवदूतांच्या शक्तीनं तुमच्या पाठीशी उभं आहे. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. जबाबदारी स्वतःवर घ्यायला पाहिजे. तुम्ही कशाही परिस्थितीत असाल, तुम्ही टॉपला जाऊ शकता. तुम्हाला त्याचा मार्ग माहिती पाहिजे. आणि हे मार्ग आम्ही वेगवेगळ्या ट्रेनिंग, सेमिनार, सेशन्समधनं सांगत असतोय, इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण सांगत असतोय. पण तुम्ही ते चांगुलपणा स्वीकारला पाहिजे. इफ यू ऍक्सेप्ट गुड इन अदर्स, तुम्ही दुसऱ्यातल्या चांगुलपणाचा स्वीकार केला, तुम्हाला प्रेरणा मिळणार, मोटिवेशन मिळणार, तुम्ही पण जीवनात पुढे जाणार, टॉपला जाणार. पण खूप साऱ्या जणांचं कसं असतं, इगो नडतोय. ते काय शिकवते, सगळं शानपण मीच घेऊन जन्माला आलोय, तू मला शिकवू नकोस, तू मला शिकवू नकोस. ही अशी जी वृत्ती आहे की नाही, इगो, मी म्हणजे कोणतं, हा मी पण कसं घालू, ओळखत नाहीस काय मला, म्हणजे सर मी पण खूप सगळीकडं टोल नाक्यावर सांगतोय, ओळखत नाहीस काय मला. हे पण सरपंच असतोय, ते पण माझीचा अर्थ काय, माजले म्हणून दूर केले, दॅट इज माझी. मग हे मला किती लोक ओळखतात, माझं मी कोण आहे ह्याच तुम्हाला बोध होणं हा खूप अभ्यासाचा विषय आहे असं मला वाटतं. नाही अध्यात्मामध्ये किती खोल जाशील तुम्ही तेवढं तुम्हाला ते कळणार. अध्यात्माचा खूपच मोठा विषय आहे. मला एक सर महत्त्वाचा मुद्दा अजून एक कव्हर करायचा. तुम्ही तरुणांबद्दल खूप बोलतात आणि आता तरुण पण खूप उद्योगमध्ये उतरतोय, पण तो खूप चुका करतोय आणि तुम्ही त्या चुकांबद्दल बी बोलतात. मला अजून सखोल त्यावरती बोलायचं आहे थोडं, की तरुण काय चुका करतोय उद्योगमध्ये, बेसिक काय काय चुका करतोय. बेसिक चुका म्हणजे धंद्यातला पैसा पहिली 5-7 वर्ष धंद्यातच मोरला पाहिजे. जरा थोडं पैसे यायला लागलं की सगळंच माझं हे पैसे आहेत म्हटलं की, म्हणजे 4 दिवस धंदा केला लगेच फॉर्च्युनर, दुसऱ्या दिवशी डिझेलला पैसे नाहीत, चौथ्या दिवशी बँकेनं वडून नेलेली असते गाडी. म्हणजे आजूबाजूचं सगळं जी क्रेज आहे, म्हणजे माझा नेमका नफा किती आहे मी मग सांगितलं, हिशोब नाही घेतला. किंवा जरा थोडं हे झालं ग्रामीण भागातल्या तरुणांना लगेच वाटते मला बी पांढरे कपडे घालावेत, मला बी लोकांनी युवा नेता म्हणावं. लगेच जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली, 50,000चे फेटे बांधले, सगळं धंद्याकडे दुर्लक्षच की, लक्ष डायव्हर्ट केला. तुमच्या लक्षात येते काय, हे खूप महत्वाचं आहे. फोकस पाहिजे धंद्यावर आणि ती स्टेबिलिटी यायला पाहिजे, त्या सिस्टम सगळ्या आणल्या पाहिजेत. मग धंद्यात ह्या बऱ्याच चुका सगळे तरुण करतात. म्हणजे क्रेज त्यांना सोशल मीडियावर बघून, गाडी बंगला अमुक तमुक किंवा नेत्यांचं सगळं हे बघून त्यांना पण वाटतं मी लगेच असं व्हायला पाहिजे, परंतु त्याच्या पाठीमागची मेहनत ते बघत नसतात. जे पण कोण मोठे लीडर्स असतात ते आधी मोठे एंटरप्रेनर्स असतात. बहुतांश वेळा त्यांचे स्टॅबल इन्कम सोर्स असते. ते इन्कम सोर्स पहिल्यांदा म्हणजे अगोदर पहिला पोटापाण्याचा प्रश्न सोडवा आणि मगच नेता बना. उपाशी पोटी झालेला कार्यकर्ता नेता लाचार असतो, असं माझं सगळ्या तरुणांना सांगणं आहे. सर मला अजून एक लास्ट मुद्दा तुमच्याकडून कव्हर करून घ्यायचा आहे. तुम्ही भरपूर साऱ्या उद्योजकांना वाचलंय
जे की एंटरप्रेन्योर्स आहेत मोठे मोठे, तुम्ही त्यांच्याकडून काय शिकलंय की काय शिकवून घेतली व्यवसायामधल्या तुम्ही त्यांच्याकडून? खरं तर सांगू, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॅबिट्स, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी ह्या अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे की आजकालच्या तरुणांमध्ये नाही आहेत. हम्म. सवयींवर तुम्हाला काम करायला पाहिजे. रोज एक चांगली सवय आत्मसात केला तर 365 दिवसांमध्ये 365 चांगल्या सवयी येतील. शिस्तबद्ध आयुष्य जगायला पाहिजे. शिस्त नाही आहे तरुणांच्यामध्ये. जमाना बदललाय. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागे राहणं, सकाळी 9ला 10ला उठणं. निसर्ग नियमानुसार तुम्ही जगायला शिकलं पाहिजे. निसर्ग शिकवत असतो आपल्याला. कसं? बघा, संध्याकाळ झाली, अंधार पडला, कुठलाही पशु पक्षी प्राणी बघायचं दिवस बुडल्यावरून जेवण करत नाही. हम्म. मग इथं रात्री 2 पर्यंत धाब्यावर बेर पार्ट्या, मग तुमची तब्येत बिघडणारच, रोग आजार येणारच, आयुष्य कमी होणारच. कुठलेही सगळे प्राणी पक्षी बघा, पहाटे 4 वाजलं तर किलबिलाट चालू होते सगळ्यांचं. बरोबर. ती ऊर्जा असते पहाटेची ब्रह्ममुहूर्तातली. म्हणजे आपले आबा आजे पणजे बघा, पूर्वी 8ला सगळे स्वयंपाक करून जेवण झोपायचे, पहाटे 4ला दळण घालायचे. ते निसर्ग नियमानुसार जगायची म्हणून 100-125 वर्ष जगत होती. सगळं फास्ट फूडच्या जमान्यामध्ये सगळंच फास्ट झालंय. आयुष्य 60 वर्षावर आलंय. मॅगी, पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, फुरफुरे, टरपुरे, सगळी मुलं सगळी तशीच जन्माला यायल्यात आता. बरोबर की नाही? मग हे हॅबिट्स, डिसिप्लिन किंवा धंदा उद्योग व्यवसायात सुद्धा पेशन्स आमच्यात डेव्हलप झाले का? आम्ही चप्पल मागितली तर म्हणायची जत्रा येऊ दे, जत्रा दुकानं येतात, स्वस्त मिळतात, जत्राला घेऊया. 4 महिने बिन चप्पलाचं जायचं. कपडे ह्या दिवाळीला घेऊया. मग आमच्यात पेशन्स डेव्हलप झाले. मग आम्ही जेवढं पेशन्स होतो तेवढं आताच्या पिढीत नाही आहे. मागितलं दिलं. त्यांना पेशन्स कुठं आहेत? मग त्याने पेशन्स आयुष्यातला महत्वाचा पार्ट आहे. पेशन्स ठेवला पाहिजे कुठल्याही गोष्टीत, आणि सातत्य ठेवलं पाहिजे कामात. आजचा तरुण आहे तो डिस्टर्बड आहे. म्हणजे त्याला कुणाला भेटलं, आज उद्योजक मला भेटलं, मला पॉडकास्ट ऐकला वाटणार, त्याला उद्योजक व्हावं वाटणार. उद्या एक IAS अधिकारी येऊन लेक्चर द्यायला त्याला वाटणार ते व्हावं. उद्या एक आमदार येऊन हे केला, त्याचं सगळे इंटरव्ह्यू त्याला ते वाटणार. उद्या एक गुंड कोणतरी हे झाला, त्याला वाटणार मी भाई व्हावं. ह्याची स्वप्न अशी चेंज होत राहतात. आणि 95% लोकांच्याकडे, तरुणांच्याकडे काही स्वप्नच नाही आहे, ध्येयच नाही आहे. बघूया 12वी झाल्यावर बघूया, 10वी झाल्यावर बघूया, त्याला मार्क किती पडल्यावर बघूया, मला जीवनात काय करायचं आणि माझ्यामध्ये काय बेस्ट आहे. स्वतःला कोण ओळखतच नाही आणि ध्येय फिक्स करतच नाही, म्हणून त्याच्या आयुष्यातला वेळ असाच वाया जातोय, भरपूर उमेदीचा काळ. आणि ज्यावेळी वेळ निघून गेलेली असते त्यावेळी ते जागा होत्यात. त्यापेक्षा वेळीच जागा व्हावं असं मला वाटतंय. शाळा शिकण्याबरोबर स्किल शिकावं, माझ्यात काय बेस्ट आहे ते शिकावं, छोटा मोठा उद्योगधंदा करावा, त्या ठिकाणी कामाला राहावं. ती स्किलच तुम्हाला आयुष्यात मोठं करते असं मला वाटतंय. हेच तरुणांना मेसेज. एक शेवटचा प्रश्न सर, की तुमचा आतापर्यंत एक मूळ मंत्र काय होता? तुम्हाला एवढं मोठी सक्सेस मिळाली, तुम्ही एवढा मोठा बिझनेस सेट केला, काय मूळ मंत्र होता तुमचा सक्सेस? मूळ मंत्र असंच की जबाबदारी स्वतःच्या अंगावर घ्या. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काहीही घडलं, हे माझ्या बाबतीत घडलं ना, मी आत्मचिंतन करायला पाहिजे, हे माझं काय चुकलं. विचाराच्या ठिकाणी, उच्चाराच्या ठिकाणी आणि कर्माच्या ठिकाणी माझं काय चुकलंय. एखाद्यानं काय कारण नसताना जरी तुम्हाला थोबाडीत मारला तरी त्याच्या रूपात ती तुम्हाला मारायची व्यवस्था आहे. तुमचं काय तर चुकलंय, हे असं तुम्ही आत्मचिंतन करायला गेला की सगळ्याची उत्तरं सापडतात असं मला वाटतं. खूप सोपं होतंय सगळं. मूळ मंत्र म्हणजे, आणि काय, मन लावून काम करा, सर्वांचं भलं व्हावं असं चिंतन करा, कायम नेहमी कृतज्ञ राहा. हेच यशाचं गुपित आहे. तुम्ही लव वर्क जरी करत असला आणि तुमच्याकडे ब्लेस ऑल नसेल किंवा ग्रॅटिट्यूड नसेल प्रत्येक गोष्टी, तुम्हाला एक सक्सेस मिळणार नाही. मग कितीही प्रयत्न करून सुद्धा कृतज्ञ जेवढं राहाल, तुमच्याकडे अजून तुम्हाला वाढ होईल. कृतज्ञ राहाल, बी थँकफुल. थँकलेस लोक जिंदगी में कभी आगे नहीं बढ़ते. जन्मापासून आतापर्यंत हजारो लोकांचा हातभार लागलेला आहे, सहकार्य झालेलं आहे, म्हणून आम्ही आज चांगलं जगतोय. हे जगातला प्रत्येक माणूस प्रत्येकासाठी काम करत असतोय. सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे. मी ऐकालोय, मी बोलालोय. ऐकालोय कोण? 100,000 लोक माझ्यासमोर असते, हजारच्या हजार लोक म्हणतात मी ऐकालोय. हा सर्वांच्यातला मी एकच आहे. मला जे पाहिजे तेच ह्या 1000 लोकांना पाहिजे. हे एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात आली की तुम्ही मग नेहमी तुमचं वागणं बदलेल, तुमच्यातलं इगो कमी होईल. हे मला म्हणायचं, सांगायचं आहे सगळ्या तरुणांना. ओके, धन्यवाद सर. व्यवसायाबद्दल आणि मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन्स, प्रार्थना, ग्रॅटिट्यूड या खूप साऱ्या गोष्टींबद्दल तुम्ही खूप छान प्रकारे इन्साईट्स दिले आणि खूप भारी वाटलं सर तुम्हाला इथे बोलवून आणि तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि धन्यवाद सर. थँक्यू, धन्यवाद.